विश्वास म्हणजे देवाच्या अभिवचनांच्या पूर्ततेवर लक्ष केंद्रित करण्याची वचनबद्धता. अशी वचनबद्धता असेल तर आपण नक्की समजावे की देवाच्या अभिवचनांची पूर्ती आमच्यासाठी आहे. विचार करा की आमचे लक्ष कशावर केंद्रित आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या मधुर नावात आपल्या सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण पाहत होतो की इस्रायल लोक वचनदत्त देशात आल्यावर त्यांना यहोशवाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कनान देश ताब्यात घ्यायचा होता आणि यासाठी परमेश्वर देव त्यांना सहाय्य करणार होता. आजच्या अध्ययनात आपण हेच पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. अध्याय 12 हा एक सारांश असलेला अध्याय आहे, ज्यात इस्रायल लोकांनी पराभूत केलेल्या कनानच्या राजांची रूपरेषा आहे. नंतर अध्याय 13 मध्ये परमेश्वर यहोशवाला 9.5 वंशांसाठी वतनाची विभागणी करण्यास सांगतो, त्याचा वृत्तांत अभ्यासणार आहोत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आज आम्ही यहोशवाचे पुस्तक ह्याच्या 12व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. ह्या अध्यायात आम्हाला त्या राज्यांची नावे वाचायला मिळतात ज्यांना यहोशवाने जिंकले होते. खरे पाहिले असता हा अध्याय तितका मनाचा ठाव घेणारा किंवा आकर्षित करणारा नाही. परंतु जी एक गोष्ट मला आकर्षित करते ती म्हणजे ह्या संपूर्ण सृष्टीचा मालक, उत्पन्न करणारा परमेश्वर इतक्या साधारण घटनेचा सुद्धा संपूर्ण हवाला किती बारीक रीतीने आमच्याकरिता देतो. कधीकधी आम्हाला वाटतं ना श्रोत्यानो, की परमेश्वर नुसते मोठ्या मोठ्या गोष्टींचाच हवाला ठेवतो आणि त्याच्याशी संबंध ठेवतो आणि त्यांच्याविषयीच सर्व काही करतो. असं नाही. जेथे तुम्ही आणि मी राहत आहोत त्याविषयीच्या लहान सहान गोष्टींविषयी सुद्धा तो खबरदार राहतो. ह्या ठिकाणी आमच्याकरिता एक पाठ आहे, एक धडा आहे. पुष्कळ वेळा तुम्ही आणि मी जीवनातील लहान सहान गोष्टींना प्रार्थनेमध्ये परमेश्वराजवळ नेण्यास मागे पुढे पाहतो. आम्हाला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींविषयी परमेश्वराशी बोलण्याची आणि त्याला सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु लक्षात घ्या की परमेश्वर आमच्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये रुची ठेवतो. आवश्यक आहे की आम्ही सर्व गोष्टी त्याला सांगाव्यात. तो त्या सर्व आमच्याकडून जाणून घेण्यास उत्सुक असतो. नेहमी प्रवास करणारे काही लोक आहेत ज्यांना असं वाटतं की प्रार्थना करण्याची आणि परमेश्वराला नेहमी हे म्हणण्याची काय आवश्यकता आहे की प्रभू, मी आता प्रवासाला जात आहे, तू माझा सांभाळ कर, माझे रक्षण कर, कारण मी तर दर 2 दिवसांनी प्रवास करतो. असं नाही श्रोत्यानो. प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आम्हाला परमेश्वराच्या कृपेने प्राप्त होतो आणि प्रत्येक क्षणाला त्याच्या संरक्षणाची आम्हाला आवश्यकता पडते. प्रत्येक दिवस नवीन आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी आमच्याकरिता नवीन असतात. आम्ही अवश्य सर्व गोष्टी परमेश्वराला सांगाव्यात. एक प्राध्यापक जे धर्मसिद्धांतामध्ये उदारमतवादी होते, त्यांनी एकदा मला म्हटले की काय तुम्ही पवित्र शास्त्राला अगदी जसे आहे तसेच अक्षरशः घेता? मी म्हटले, होय. तुम्ही नक्कीच विश्वास करीत नसाल की स्वर्गामध्ये सुद्धा परमेश्वराजवळ पुस्तके आहेत आणि तो त्यांना उघडून पाहणार आहे. आणि मला वाटतं, मी असं म्हणून की मला खात्री आहे की परमेश्वराजवळ पुस्तके आहेत, मी त्यांना धक्का पोहोचवला. श्रोत्यांनो, परमेश्वर प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवतो. ह्या ठिकाणी राजांविषयी हा अध्याय आहे. मला त्याविषयी काहीच माहिती नाही, परंतु परमेश्वराला आहे. त्याच्याजवळ सर्व गोष्टींची नोंद आहे. यरूशलेमचा उल्लेख पवित्र शास्त्रामध्ये प्रथम येथेच आला आहे. यहोशवाचे पुस्तक 11 अध्याय आणि 3 वचनामध्ये आम्ही वाचतो, आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी व डोंगरवटीचे यबुसी आणि हर्मोन पहाडाच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी यास बोलावणे पाठविले. यरूशलेम यबुसी लोकांच्या ताब्यात होता, तेव्हा त्याचे नाव यबूस होते. त्यानंतर यरूशलेम जगातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण झाल्याचे दिसते.
यरूशलेमच्या मुक्तीसाठी युद्ध करणाऱ्यांनी यरूशलेम काबीज करण्यासाठी रक्ताचे पाट वाहवले होते. या शहराचा मागील इतिहास फार थोर आहे श्रोतानो, तर त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे. ख्रिस्त सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येईल तेव्हा तो तेथे राज्य करेल. लूक शुभवर्तमान 21 अध्याय आणि 27 वचन सांगतं की त्या काळी मनुष्याचा पुत्र पराक्रमाने व मोठ्या वैभवाने मेघात येताना लोकांच्या दृष्टीस पडेल. परमेश्वराजवळ 2 पुस्तके आहेत. एक पुस्तक सर्वांनी केलेल्या कार्याचे आणि दुसरे कोकऱ्याचे अर्थात जीवनाचे पुस्तक. त्यापैकी एकामध्ये तुमचे नाव लिहिलेले आहे. श्रोतेजन हो, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवता त्यावेळेला तुमचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिल्या जाते. तुमच्या स्वप्रयत्नांनी तुमचे नाव ह्या पुस्तकात तुम्ही कधीच लिहू शकणार नाही, हे लक्षात घ्या. जर तुमचे नाव ह्या पुस्तकात आहे तर येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेले आहे. एक पुस्तक कार्याचे पुस्तक आहे. जे काही तुम्ही आजपर्यंत केले त्या सर्वांची नोंदणी ह्या पुस्तकात आहे. प्रगटीकरणाचे पुस्तक 20 अध्याय 11 ते 15 वचने आपण वाचावीत. त्यानंतर प्रगटीकरण 21 अध्याय आणि 27 वचन आपण वाचावे. प्रगटीकरण 20 अध्याय 11 ते 15 वचने, 21 अध्याय आणि 27 वचन. बऱ्याचशा लोकांकरिता ही फार लाजिरवाणी गोष्ट होणार जेव्हा त्यांना कळेल की त्यांनी संपूर्ण जीवनात एक थंड पाण्याचा पेला देण्यापलीकडे काहीच केले नाही. गलतीकारास पत्र 6 अध्याय आणि 4 वचनाप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या कामाची परीक्षा करावी. आज जर श्रोतानो आपणास हा प्रश्न विचारला की आपण जीवनामध्ये काय केले, तर आपले उत्तर काय असणार? स्वतःचे परीक्षण करा. आपण जर नावापुरते ख्रिस्ती आहात तर सावध व्हा. येशू ख्रिस्त जो आमचा पाय आहे त्यावर आपण कशाने इमारत उभारत आहात? वचनाद्वारे परमेश्वराने आम्हाला हजारो वर्षांपूर्वी सावध केले आहे. जर आपण त्याच्या सांगण्याप्रमाणे जागृत होणार नाही तर एक वेळ अशी येईल की आपणाला पश्चाताप होईल, परंतु पश्चाताप करूनही काहीच फायदा होणार नाही. येशू ख्रिस्ताचे पुनरागमन केव्हा होईल कोणालाच माहीत नाही, म्हणून आम्हाला तयारीत राहायचे आहे. आता आपण 13वा अध्याय अभ्यासणार आहोत. 13व्या अध्यायाची सुरुवात यहोशुवाच्या शारीरिक स्थितीकडे आमचे लक्ष वेधून घेते. 13वा अध्याय 1 वचन वाचूया. यहोशुवा आता वृद्ध व वयातीत झाला होता. तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, तू वृद्ध व वयातीत झाला आहेस आणि बराचसा देश अजून ताब्यात घ्यावयाचा राहिला आहे. ह्या पुस्तकाच्या फक्त अर्ध्याच भागाचे आम्ही अध्ययन केले आहे आणि आम्हाला दिसून येते की यहोशुवा वृद्ध झालेला आहे, जर्जरीत झालेला आहे. इस्रायल लोकांचे आता तो अधिक दिवस पुढारीपण करू शकणार नाही. त्या देशावर ताबा मिळविण्यासाठी त्याने इस्रायलांचे पुढारीपण करावे म्हणून परमेश्वराने स्वतः त्याची नेमणूक केली होती. आता युद्ध समाप्त झाले होते. जेव्हा परमेश्वराने ह्या कार्यासाठी त्याला बोलावले तेव्हा तो श्रोत्यानो 80 वर्षाचा होता, परंतु आता तो 100 वर्षांचा झाला होता. त्याने बरेच वर्षे इस्रायलांचे पुढारीपण केले. इस्रायली लोक आता त्या वतनाच्या देशात होते. असं वाटतं की वेळ फारच तीव्र गतीने पुढे गेली. निर्जन अरण्यातला प्रवास फारच कंटाळवाणा व लांबलचक होता, थकून टाकणारा होता. परंतु आता इस्रायली लोक दूध मधाच्या प्रवाहाच्या देशात होते. त्यांनी स्वतःच्या संपत्तीवर अधिकार आणि ताबा मिळवला होता आणि आता असं वाटतं की वेळ फारच वेगाने धावत आहे. जे लोक परमेश्वराच्या सेवेत व्यस्त आहेत त्यांच्याकरिता आणि जे परमेश्वराकरिता जगत आहेत त्यांच्याकरिता वेळ हळूहळू संपत नाही, तीव्र गतीने संपते. खरं श्रोत्यानो, जे सेवेत आहेत त्यांना माहीत आहे की वेळ किती लवकर जातो. जेव्हा मी स्वतः परमेश्वराच्या सेवेमध्ये आले तेव्हा मी अगदी तरुण होते आणि पाहता पाहता आता मला 20 वर्षे पूर्ण होत आहेत. असं वाटतं श्रोत्यानो थोडेच दिवस झालेत. ह्या 20 वर्षांमध्ये परमेश्वराने रेडिओद्वारे प्रसारित वचनाच्याद्वारे बऱ्याच लोकांच्या जीवनात कार्य केले. अनेक आत्मे परमेश्वराच्या राज्यात आलीत. परमेश्वराच्या हातांना कार्य करताना मी पाहिले. अनेक लोकांच्या जीवनात पवित्र आत्म्याद्वारे कशाप्रकारे कार्य झाले ते मी पाहिले. मला असं वाटतं श्रोत्यानो की यहोशुवाला सुद्धा असेच वाटले असणार. वरवर पाहता असं वाटतं की इस्रायल लोक फारच व्यवस्थितपणे चालत आहेत,
सगळं काही ठीक आहे. त्यांनी त्या देशात प्रवेश केला आणि त्याच्या अगदी मध्यभागी ते पोहोचलेत. दक्षिण भागाला त्यांनी जिंकले. नंतर उत्तर भागाला ते जिंकत गेलेत. परंतु ह्या ठिकाणी परमेश्वर यहोशुवाला स्मरण करून देत आहे की अजून देशाचा बराच भाग ताब्यात घ्यायचा आहे. बरेचदा कठीण परिश्रम करून, खूप काम करून सुद्धा आमच्यासोबत हेच होतं. कार्य पूर्ण होत नाही. हे देवाच्या प्रत्येक सेवकाबरोबर आहे. मी सर्व काही पूर्ण केले आहे असं कधीच होणे शक्य नाही. कारण श्रोत्यानो, परमेश्वराचे कार्य फार मोठे कार्य आहे. ते कधीच संपणार नाही. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 12 वचनात पौल म्हणतो, फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 12 वचन, एवढ्यातच मी मिळविले किंवा एवढ्यातच मी पूर्ण झालो आहे असे नाही, तर ज्यासाठी ख्रिस्त येशूने मला आपल्या कह्यात घेतले ते मी आपल्या कह्यात घ्यावे म्हणून मी त्याच्या मागे लागतो आहे. उपासना
श्रोत्यानो, परमेश्वराने यहोशुवाला सांगितले होते की ज्या भूमीवर इस्रायली लोक चालतील ती भूमी मी त्यांना देईन. तरीसुद्धा ते अजूनपर्यंत त्या संपूर्ण भूमीवर चालले नव्हते. त्यांनी तो संपूर्ण भाग ताब्यात घेतला नव्हता. आमच्या जीवनात सुद्धा हेच समीकरण लागू होते. आम्ही सुद्धा परमेश्वराने जे सर्व आध्यात्मिक आशीर्वाद आमच्याकरिता ठेवलेले आहेत त्यावर पूर्णपणे अधिकार व ताबा मिळू शकणार नाही, कारण ते आशीर्वाद पुष्कळ आहेत. मला असे काही लोक भेटतात जे हा दावा करीतात की आम्ही त्या सर्व आशीर्वादांना प्राप्त केले आहे. त्यांना असं वाटतं की आता त्यांच्या जीवनात अधिक प्राप्त करण्यासारखे किंवा करण्यासारखे काहीच नाही. ज्या प्रकारचे जीवन आम्ही जगत आहोत ते चांगले आहे आणि त्यातच ते संतुष्ट राहतात. अधिक प्रगती करण्याची त्यांना उत्सुकता नसते. परंतु श्रोत्यांनो, हे चुकीचे आहे. फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय आणि 14व्या वचनात पौल म्हणतो, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो, हेच एक माझे काम. परमेश्वराने राखून ठेवलेले सर्व आशीर्वाद आम्हाला प्राप्त करायचे आहेत. आम्हाला त्याची धून असायला पाहिजे. तेच एक काम आमचे असायला पाहिजे. जो अधिकार यहोशुवाला देण्यात आलेला होता तो आता काढून घेण्यात आला होता. तो आता सेनापती यहोशुवा राहिला नव्हता. आता त्याचे काम होते की त्या देशाला विभागून मोशेने 2.25 वंशांना जे वचन दिले होते ते वचन पूर्ण होते किंवा नाही हे पाहणे. 13 अध्याय 2 ते 8 वचने पहा काय सांगतात. यहोशुवाचे पुस्तक 13 अध्याय 2 ते 8 वचने. बाकी राहिलेला देश हा पलिष्टी आणि गशुरी ह्यांचा अवघा प्रदेश, मिसर देशाच्या पूर्वेकडील शिहोर नदीपासून उत्तरेकडील एक्रोनाच्या सीमेपर्यंतचा प्रदेश कनान्यांचा समजला जातो. त्यात पलिष्ठांचे 5 सुभे होते, म्हणजे गजा, अशदोद, अश्कलोन, गत व एक्रोन. ह्याखेरीज दक्षिणेकडले अव्वी, अफ्फेक व अमोऱ्यांच्या सरहद्दीपर्यंतचा कनान्यांचा सर्व देश व सिदोन्यांचा मारा नावाचा देश आणि गिबल्यांचा देश व हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या बाल गादापासून हमाथाच्या खिडीपर्यंतचा पूर्वीकडील सर्व लबानोन, लबानोनापासून मिस्र पोथ माईमपर्यंतच्या डोंगराळ प्रदेशातील सिदोनाच्या रहिवाशांना मी इस्रायल लोकांपुढून घालून देईन. तू मात्र माझ्या आज्ञेप्रमाणे चिठ्ठ्या टाकून त्यांचा देश इस्रायल लोकांना वाटून दे. हा देश 9 वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे. मनश्शेच्या बाकीच्या अर्ध्या वंशाबरोबर रौबेनी व गादी ह्यांना आपल्या वतनाचा वाटा मिळालेला आहे. परमेश्वराचा सेवक मोशे ह्याने त्यांच्याशी ठरविल्याप्रमाणे पूर्वेस यार्देने पलीकडे त्यांना वतन दिले आहे. श्रोत्यांनो, यहोशुवाचे पुस्तक 1 अध्याय आणि 6व्या वचनात परमेश्वराने त्याला सांगितले होते की खंबीर हो व हिम्मत धर, कारण जो देश देण्याविषयी या लोकांच्या वाडवडिलास मी आणभाग केले आहे तू यास वतन करून देशील. यहोशुवाचे कार्य फक्त हेच नव्हते की त्या वतनाच्या देशावर ताबा मिळविणे, त्याला जिंकणे, परंतु त्यासोबत त्याला त्या देशाला विभागायचे होते. विभागणी करताना फक्त जिंकलेल्या प्रदेशाचीच गिनती करण्यात आली नव्हती, पण त्या प्रदेशाला ह्यात सम्मिलित करण्यात आले ज्याला अजून ताब्यात घेणे बाकी होते. देशाची ही वाटणी विश्वासाच्या आधारे करण्यात आली होती. जो प्रदेश अद्याप त्यांच्या ताब्यात आला नव्हता तो ते देवाच्या मार्गदर्शनाखाली देवाच्या सामर्थ्याने ताब्यात घेणार होते. अर्थात त्यासाठी त्यांना पुढे दीर्घकाळ झगडावे लागणार होते. परंतु यहोशुवाचा विश्वास वाखाणण्याजोगा आहे. मंददृष्टीच्या लोकांना एक पाऊल पुढे टाकवत नाही. श्रोतानो, आज ते आहेत, त्याच्या पुढे त्यांची तसूभरही प्रगती होत नाही. आपल्यापुढे ध्येय दृष्टी नसेल, आम्ही स्वप्ने पाहत नसू, तर आमची भौतिक व आध्यात्मिक कसलीच प्रगती होणार नाही. इस्रायली लोकांनी नेमके असेच केले. त्यांना ज्याची आशा होती तो भविष्यकाळ त्यांना सर्वस्वी अज्ञात होता. तरीही तो जणू आजच आला आहे अशा विचाराने देश त्यांच्या शत्रूंच्या हातात असतानाही तो त्यांनी आपसात वाटून घेतला. ही भूमी विविध वंशांना वाटून देण्यात आली होती, तरी दाविदाच्या काळापर्यंत ती सर्वस्वी जिंकून घेण्यात आली नाही. या काळी फक्त डोंगराळ प्रदेशच काबीज करण्यात आला होता. शहरे व मैदानी प्रदेश यांना अजून हात लावलाच नव्हता. विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे जे बलवान होते त्यांनी स्वतःच्या शक्तीच्या जोरावर भूमीचा उत्तम भाग घेतला नाही. उत्तम भाग स्वतः घेऊन उरलासुरला भाग
दुबळ्यांनी घ्यावा असे त्यांनी केले नाही. श्रीमंतांनीही उत्तम उत्तम जागा पैसे देऊन विकत घ्यायच्या आणि वाईट साईट जागा गरिबांसाठी ठेवायच्या असे करण्यात आले नाही. याबाबतीत त्यांनी पूर्णपणे देवाच्या इच्छेला प्रथम स्थान दिले. त्याच्या आज्ञेचे त्यांनी पालन केले. श्रोत्यांनो, आजच्या जगात ह्याच्या अगदी उलट, अगदी विपरीत आम्हाला पाहायला मिळतं. ह्या तत्वाचे पालन होत नाही. विषमतेमुळे मध्यमवर्गीय आणि खालच्या वर्गाच्या मुलांची दुरावस्था झालेली आहे. बलवान आणि धूर्त लोक दीन दुबळ्यांना बाजूला सारून स्वतःकरिता सर्व काही घेत आहेत. परंतु आमचा परमेश्वर पिता तसे करीत नाही. वस्तूंची योग्य वाटणी व्हावी याविषयी देव काळजी घेतो. जगात काय घडत आहे याकडे त्याचे पूर्ण लक्ष आहे. कामाचे तास, वेतन, भांडवल, कामगार अशा सर्व प्रश्नांबाबत देवाची विशिष्ट आणि निश्चित अशी इच्छा आहे. मिखाचे पुस्तक 4 अध्याय आणि 4 वचन सांगतं. मिखाचे पुस्तक 4 अध्याय आणि 4 वचन. ते सगळे आपापल्या द्राक्षी खाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील. कोणी त्यास घाबरविणार नाही, कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे. चिठ्ठ्या टाकून जमिनीची वाटणी केली, त्यामुळे कोणाला कोणाचा हेवा वाटला नाही. ते सर्व कराराच्या कोशासमोर एकत्र जमले होते. कराराचा कोश म्हणजे यहोवाच्या परमेश्वराच्या समक्षतेचे चिन्ह होते. 9 ते 14 वचने आम्हाला सांगतात. 9 पासून 14 वचने. म्हणजे अर्नोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर व खोऱ्यामधले नगर येथपासून दिबोनापर्यंतचे मेदबाचे पठार, हेशबोनावर राज्य करणारा अमोऱ्यांचा राजा सिहोन ह्याची अमोन्यांच्या हद्दीपर्यंतची सारी नगरे, गिलाद तसेच गशुरी व माकाथी ह्यांचा सारा प्रदेश, हर्मोन पर्वत आणि सलाकापर्यंतचा सर्व बाशान, म्हणजे रेफाईतला एकटाच वाचलेला आश्टारोत व एद्रेई येथे राज्य करणारा बाशानाचा ओग ह्याचे सारे राज्य, ह्यांचा मोशेने मोड करून त्यांना हकून लावले होते. तरी इस्रायल लोकांनी गशुरी व माकाथी ह्यांना देशाबाहेर काढले नाही. गशुरी व माकाथी आजवर इस्रायलात वस्ती करून आहेत. लेवी वंशाला मात्र मोशेने कोणतेही वतन दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे त्याला वाहिलेली हव्ये ही त्यांचा वतन भाग होत. लेवी वंशाला इतरांप्रमाणे काही एक वतन देण्यात आले नाही. याजकपणाच्या पवित्र सेवा कार्यासाठी हा वंश वेगळा करण्यात आला होता. 33व्या वचनात आम्हाला आठवतं श्रोत्यानो, 33वं वचन वाचूया. पण लेवी वंशाला मोशेने वतन दिले नाही. इस्रायलाचा देव परमेश्वर हाच त्याच्या सांगण्याप्रमाणे त्यांचे वतन होय. श्रोत्यानो, लेवी वंशास मोशेने काही एक वतन दिले नाही. ह्या अध्यायावरून आम्हाला स्पष्ट दिसून येतं की परमेश्वर पक्षपाती नाही. त्याला सगळ्यांची काळजी आहे. त्याची दृष्टी प्रत्येकावर आहे. भले मग मोठ्या महालात राहणारे लोक असोत किंवा झोपडीत राहणारे अगदी गरीब लोक असोत, शिक्षित असोत, अशिक्षित असोत, सुंदर असो, कुरूप असोत, तो जगातल्या प्रत्येक व्यक्तीशी संबंध ठेवतो, प्रत्येक व्यक्तीवर प्रेम करतो. त्यांनी मानवाची उत्पत्ती उच्च आणि नीच स्तराला धरून केलेली नाही. सर्वांना समान रीतीने निर्मिले. उच्च निश्चिता, भेदभाव, पक्षपात हे सर्व मानव निर्मित आहेत. आज आपण कोणी का असेना, तो आपणावर प्रीती करतो. त्याने आपणाला महान उद्देश समोर ठेवून उत्पन्न केले आहे. आपले ह्या जगातले वास्तव्य निरर्थक नाही श्रोत्यानो. त्यामध्ये एक गहन अर्थ आहे. कदाचित जीवनातल्या संघर्षांमुळे, दुःखांमुळे आणि निराशेने आपण जीवनाला कंटाळलेले आहात. आपणाला जीवन निरर्थक वाटत आहे. परंतु देवबाप आपणाला जवळ बोलावित आहे. त्याने विशिष्ट जातीकरिता किंवा लोकांकरिता स्वर्गाचे द्वार उघडले नाही, परंतु प्रत्येक मानवाकरिता उघडले. प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येक व्यक्तीसाठी वधस्तंभावर प्राण दिला. त्याने दुःख सहन केले. जो कोणी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो नाश होणार नाही, परंतु त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. हे परमेश्वराने दिलेले आश्वासन आहे. मग श्रोत्यानो, इकडे तिकडे भटकण्याची आवश्यकता नाही. स्वप्रयत्नांची आवश्यकता नाही. फक्त येशू ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. होऊ शकतं की आज तुमच्या कुटुंबामध्ये शांती नाही. आपसी भांडणं आहेत, मनमुटाव आहेत, गैरसमज आहेत आणि तुम्ही हे सगळं काही सोडून आत्महत्या करण्याच्या विचारात आहात. आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे. तो म्हणत आहे की तू येशू ख्रिस्ताजवळ ये. येशू ख्रिस्ताला आपले
सर्व गाऱ्हाणे सांग, सर्व समस्या सांग, तो तुझी मदत करण्याकरिता तयार आहे. होय श्रोत्यानो, आपण कोणत्याही परिस्थितीत असा, प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला जवळ घेण्याकरिता तयार आहे. तो आपणातील प्रत्येकाची वाट पाहत आहे. होऊ शकतं की आपणाला नोकरी नाही म्हणून आपण निराश झालेले आहात, हताश झालेले आहात, किंवा कुटुंबामध्ये भांडणांमुळे आपण कंटाळून गेले आहात. आपली आर्थिक समस्या आहे. जीवन कसं कंठावं आपणाला कळत नाही. परमेश्वर तुम्हाला जवळ घेऊ इच्छितो. तोच ह्या परिस्थितीत तुमची मदत करू शकतो. श्रोत्यानो, आत्महत्या परमेश्वराच्या विरुद्ध करण्यात आलेलं एक पाप आहे. म्हणून हा विचार मनातून काढून टाका. परमेश्वरावर आशा ठेवा, भरोसा ठेवा. तो तुमचे मार्गदर्शन करेल, तोच तुमची मदत करेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, आपण पाहिले की परमेश्वर आमच्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये रुची ठेवतो. तो आजही आमच्यावर प्रीती करतो. त्याची इच्छा हीच आहे की मनुष्याने त्याचे ऐकावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या. परंतु खेदाची गोष्ट की मनुष्य हा हट्टी आहे. इस्रायल लोकांना 40 वर्ष रानात फिरावे लागले होते. परंतु आम्हाला दिसते की परमेश्वर कधीही न बदलणारा देव आहे. तो आजही आमच्यावर प्रीती करणारा देव आहे. प्रश्न आहे की काय आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो, त्याच्या इच्छेने चालतो? काय आम्ही बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ, आमच्यावरती प्रीती करणाऱ्या महान अशा आमच्या प्रेमळ परमेश्वरा, तुझं वचन आम्हाला म्हणतं की तू कधीही न बदलणारा देव आहेस. तू काल, आज आणि युगानयुग सारखाच असा देव आहेस. होय प्रभूजी, आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही तुझी लेकरं या नात्यानं तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. असा महान देव आम्हाला लाभलेला आहे. प्रभूजी, हे आम्ही समजून घ्यावं. तुला जाणण्याचा, ओळखण्याचा आम्ही प्रयत्न करावा. आमचं जीवन हे तू आम्हाला दिलेलं दान आहे, हे आम्ही कदापि विसरू नये. आणि प्रभूजी, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही करावं. होय प्रभूजी, बदलणारा तू नाही तर आम्ही आहोत. आणि म्हणूनच प्रभूजी आम्हाला तुझ्यामध्ये तू दृढ असं ठेव. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याने दीन व्हा आणि स्वर्ग राज्याचे वाटेकरी व्हा. प्रभू आपणास सहाय्य करो.